याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही आता क्रिया काय आहे? इकडच्या क्रिया काय आहेत तेच मी सांगितलं. ज्या या क्रिया होत्या ना, या क्रिया इकडे करायला लागतील. इथे क्रिया नाही आहे. इथे फक्त विश्वास विश्वास आणि विश्वास. तुम्हाला स्पष्ट सांगू आणखी, बायबल मध्ये कुठे पण तुम्ही वाचलं असेल की बाप्तिस्मा झाल्यावर रोटी प्यायला घ्या, तर माझ्याकडे या आणि मला सांगा की बाप्तिस्मा झाला तरच रोटी प्यायला घेतला पाहिजे, असं बायबल मध्ये दिलेलं नाही आहे. तुम्ही सांगणार मग बाप्तिस्मा या ठिकाणी बाप्तिस्मा वेगळा होता, या ठिकाणी वेगळा होता, या ठिकाणी वेगळा होता, या ठिकाणी वेगळा बाप्तिस्मा. सगळी जण आग 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 बोलतात. काय फायर फायर आग 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 येऊ दे आग येऊ दे. पण आग काय त्या परमेश्वराला दर्शवते, आग नरकाला दर्शवते. बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने स्वतः उदाहरण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? जेव्हा जेवणावलीचा दृष्टांत आहे ना, जेवणाचा दृष्टांत भोजन जेवण, आणि सांगितलं आहे की ज्याला ज्याला बोलवलं ना ती लोक आली. बरोबर आहे? कोणाला? रस्त्यावरची होती, तिकडे होती, त्यांना सगळ्यांना जेवायला बोलवलं आणि मस्त जेवण खाला. आणि तो राजा जेव्हा मंडपामध्ये आला त्याने बघितलं, अरे तू लग्नाचा पोशाख नाही घातलास है ना. काय केलं? त्याला प्रेम केलं. काय केलं त्याला? काय सांगितलं? याने लग्नाचा पोशाख काय नाही घातलास तू, याला न्याय. आणि कुठे टाका? त्या गणेशपुरीला गरम कुंड्या कुठे टाका? कुठे? अंधाराच्या कोठडीत, तिथे रडणं आणि दात पितणं म्हणजे नरकाची आग. धनवान व्यक्ती छोट्या नरकामध्ये होता, त्याला बोलत होतं अधोलोक. नरक अजून मोठा आहे. बायबल मध्ये आणखी उदाहरण दिलेलं आहे. जेव्हा गहू भंडारात जातील आणि भुसा कुठे राहील? आगीत. मग ही कुठली आग आहे? ही पवित्रात्म्याची आग आहे, भुसाची. स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामध्ये विषय भरपूर मोठा आहे, माझ्या वेळेवर मला संपवायचा आहे म्हणून. आता आणखी मी तुम्हाला स्पष्ट करतो. विश्वास ठेवा, ते पण आपण सांगणार. येशू ख्रिस्ताने रक्त कोणासाठी वाहण्यात आलं? अरे येशू ख्रिस्ताने रक्त कोणासाठी वाहलं? कुत्र्यांसाठी, कोंबड्यांसाठी, बैलांसाठी, गाढवांसाठी. कोणासाठी? बायबल काय सांगतं की परमेश्वराच्या पुत्राने प्रभू येशू ख्रिस्ताने पापी लोकांसाठी म्हणजे मनुष्य जातीसाठी रक्त वाहिलं. बरोबर आहे? मग तुम्ही रक्त कशाला कुत्र्याला लावता, घराला कशाला लावता? माझ्या शेतीवर येशूचं रक्त आहे, माझ्या घरावर आहे, माझ्या दारावर आहे, माझ्या गाडीवर आहे, माझ्या ह्याच्यावर आहे. त्यासाठी येशूने रक्त वाहिलं. काय समजलं अजून स्पष्ट? राज समजला, भेद समजला, अनुभव समजला? कन्फ्युज आहे वाटतं थोडस. आता मी तुम्हाला आणखी सांगतो. प्रभू येशूने आपल्या पापी लोकांसाठी म्हणजे मनुष्य जातीसाठी रक्त वाहिलं, ते आपल्याला पापापासून धुवून शुद्ध करतं. कुत्रा पापी नसतो. कुत्रा पापी आहे, त्याला पाप माहिती आहे. बैल पापी आहे, त्याला पाप माहिती आहे, कारण त्यांच्यामध्ये आत्मा नाही आहे जो मनुष्यामध्ये परमेश्वराने फुकला. काय समजलं? त्यांना जीव आहे, त्यांना शरीर आहे, त्यांच्यामध्ये आत्मा नाही आहे. आत्मा फक्त मनुष्यामध्ये आहे. आणखी स्पष्ट लोक इथे ठेवा, तेव्हा समजेल. म्हणून आपण बोलतोय प्रभू येशूचे रक्त मला माझ्या पापापासून धुवून शुद्ध करतात, प्रभू येशूच्या रक्ताने मला धुवून शुद्ध करतात. योग्य आहे, बरोबर आहे. मग आता काय करणार? घरदार, शेतीवाडी, गाडी जे पण आहे त्याचं काय करणार? परमेश्वरा जे काय मला या पृथ्वीवर दिलंय सगळं मी तुझ्या हातात देत आहे, त्याच्या हातात द्या. त्याच्या रक्ताची तिथे गरज नाही आहे. रक्त फक्त माणसासाठी वाहण्यात आलं. हे आहे सत्य. हे काय आहे? सत्य. आता तुमच्या डोक्यामध्ये अजून टूप पेटेल. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त बायबल वाचता मला माहिती आहे. याकोबामध्ये कसं कुंपण होतं म्हणून सैतानाने टच नाही केला, आला ना? याकोबामध्ये कुंपण कशाचं होतं? रक्ताचं. तेव्हा येशूने रक्त सांडलेलं का? ते कुंपण कशाचं होतं? परमेश्वराचं प्रोटेक्शन होतं. स्तोत्रसंहिता 91 बोलता ना, जो परस्पराच्या गुप्त स्त्री वस्तू तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वर माझा आश्रय, माझा दुर्ग, माझा देव. त्याच्यामध्ये बोलताय कोणते अरिष्ट माझ्यावर येणार नाही, बोलताय ना. तेव्हा स्तोत्रसंहिता इकडे आला ना इकडे, तेव्हा येशूचं रक्त सांडलेलं का? सांडलेलं नाही.
पण येशूचं रक्त मानव जातीसाठी सांडलं आहे, म्हणून आपल्याला पापापासून धुवून शुद्ध करायला ते आपल्यावर आहे.